काल दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते तथा संघटक सचिव विकास लवांडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा गंभीर आरोप केला। यावेळी त्यांनी या कथित घुसखोरीत सामील असलेल्या सुमारे 20 जणांची नावे जाहीर केली। या यादीमध्ये नेवासा तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत ह.भ.प. भास्करगिरी बाबा यांचाही उल्लेख करण्यात आला। या वक्तव्यामुळे नेवासा तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर नेवासा येथील पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयात हिंदू संघटनांकडून निवेदन देण्यात आले। या निवेदनात विकास लवांडे यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनांच्या मते कोणताही ठोस पुरावा किंवा न्यायालयीन निर्णय नसताना संत महंतांवर अशा प्रकारचे आरोप करणे हे सामाजिक वातावरण बिघडवणारे असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई झाली नाही तर भविष्यात आंदोलन आणि मोर्चे उभारले जाऊ शकतात, ज्याची जबाबदारी प्रशासनावर असेल। या निषेधात सकल हिंदू समाज, नेवासा तालुका बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, श्री राम राज्य उत्सव समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान या संघटनांचा सहभाग होता। दरम्यान या प्रकरणावर संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। या प्रकरणाची पुढील घडामोड काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वारकरी संप्रदाय हाच मुळात पुरोगामी विचार होता। ज्यावेळेस 12व्या शतकामध्ये किंवा 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी महानुभावपंथ सुरू केला, त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर बसवांना यांनी लिंगायत धर्म सुरू केला आणि संत नामदेव महाराजांनी, संत ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदाय सुरू केला। हे जे काही संप्रदाय सुरू झाले हे धर्मातून बाहेर पडून एक स्वतंत्र विचार मांडत होते। कुठलाही संप्रदाय प्रतिष्ठित व्हायचा असतो तेव्हा त्या संप्रदायाचं एक आराध्य दैवत असतं, अधिष्ठान ग्रंथ असतात, तीर्थक्षेत्र असतात, आराधना पद्धती असते। वारकरी संप्रदायाची आराधना पद्धती, आराध्य दैवत, अधिष्ठान ग्रंथ आणि तीर्थक्षेत्र ही सनातन धर्मापेक्षा वेगळी आहेत। खरं तर स्मार्त सनातन धर्म हा जो प्रतिपादित झाला तो मनुस्मृतीवर आधारित प्रतिपादित झाला आणि दुसऱ्या बाजूला महर्षी वेदव्यासांनी प्रतिपादित केलेला भागवत धर्म प्रतिपादित झाला। स्मार्त सनातन धर्म आणि भागवत धर्माचा टकराव हा 12व्या शतकापासून सुरू आहे। संत नामदेव महाराजांनी पहिली काऊच्या रंगाची पताका आपल्या खांद्यावर घेतली आणि या जगातलं पहिलं हरिकीर्तन पंढरपूरच्या वाळवंटात केलं। आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं नामदेव महाराज म्हणाले। घुसखोर लोक कोण कोण आहेत वारकरी संप्रदायामध्ये घुसून याची पहिली यादी आम्ही आज जाहीर करतो। ज्यांचं मूळ नाव किशोर व्यास आहे ते नाव बदलून गोविंद देवगिरी आहेत। चारुदत्त आपळे हे घुसखोर आहेत। त्यानंतर बंडातात्या कराडकर हे घुसखोर आहेत। त्याचबरोबर बुलढाण्याचे प्रकाश जवंजाळ हे घुसखोर आहेत। त्यानंतर तुषार भोसले घुसखोर आहे। अक्षय भोसले, एकनाथ शिंदेची सुद्धा सेना काढली, शिवसेनेची सेना काढली वारकरी सेना, तो अक्षय भोसले घुसखोर आहे। संग्राम भंडारे, योगी निरंजन हा RSS चा कट्टर प्रचारक आहे। त्याचबरोबर एकनाथ सदगीर, ज्ञानेश्वर जळकीकर, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज देवगड, संजय नाना धोंडगे, राणा वास्कर, चंद्रशेखर देगलूरकर पंढरपूरचे, उद्बोध पैठणकर, श्याम राठोड सध्या नाव बदलून आहे ते, किशोर शिवनीकर, त्याचबरोबर रामगिरी महाराज आणि अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।